नमस्कार. श्री पंत महाराजांचं चरित्र भाग 34. काकानं त्यांना आपली इत्थंभूत हकीकत सांगितली आणि बेळगावात इंग्रजी शिकण्याकरिता त्याचे आते भाऊ गणपतराव आठवले यांच्याकडं आपल्या घरातील माणसांची परवानगी न घेता आपण आलो असल्याचं सांगितलं. त्याला पाहिल्याबरोबर पंतांना त्याच्या उमद्या आणि निष्कपट स्वभावाची साक्ष पटून त्यांचा त्याच्या संबंधी अनुकूल ग्रह झाला होता. पुढं त्यानं मोकळ्या मनानं जी आपली हृदयस्पर्शी हकीकत सांगितली ते ऐकून तर त्यांना त्याच्या इंग्रजी शिकण्याच्या इच्छेबद्दल आणि निश्चयाबद्दल फार कौतुक वाटून त्याच्याबद्दल अधिक सहानुभूती वाटू लागली आणि त्यांनी त्याला, तुझ्या योगक्षेमाची काळजी मी घेतो, तू काही चिंता करू नकोस, अशा तऱ्हेचं आश्वासन दिलं. त्या रात्री पंतांच्या बिऱ्हाडी काका झोपी गेला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे उठून आठवले यांच्या घरी परत गेला. तेव्हा त्याच्या आतेनं काल रात्री कुठे गेला होतास म्हणून त्याला विचारलं व त्यानं तिला खरी हकीकत सांगितली. आठवले यांच्या घरातील माणसांचा पंतांसंबंधी चांगला ग्रह असल्यामुळं त्याला कोणी रागे भरलं नाही. पंत आणि काका यांची प्रथम गाठ पडली त्यावेळी पंतांचं वय सुमारे 24 वर्षांचं असून ते मॅट्रिकचा अभ्यास करत होते आणि काकाचे वय 15 ते 16 वर्षांचं असून तो इंग्रजी शिकण्याकरिता बेळगावात आलेला होता. बाळा आठवले याला शिकवण्याकरिता रोज ते त्यांच्या घरी जात असल्यामुळे काकाला त्यांच्या संगतीचा आणि शिक्षक या नात्याचा अनायासे फायदा झाला. आपल्या बिऱ्हाडात ते एकटेच राहत असल्यामुळे त्याचा बराचसा वेळ त्यांच्या बिऱ्हाडी जाऊ लागला आणि ते एकटेच स्वयंपाक करून जेवण करत असल्यामुळे त्याचं जेवण खाणंही मधून मधून त्यांच्याकडेच होऊ लागलं. तसंच तो नेहमी पंतांच्या बरोबर असल्यामुळे त्यांचे गुरुबंधू कृष्णा, गोपाळ वगैरे मंडळींशी आणि कृष्णाचा भाऊ गणपती व त्याचा स्नेही गंगाराम यांच्याशीही त्याचा परिचय झाला. कधी कधी तो पंतांच्या बरोबर भजन पूजनालाही जात असे. कृष्णाच्या घरी बाळप्पा म्हणून मधून मधून जात असल्यामुळे आणि तिथेच वारंवार भजन पूजन होत असल्यामुळे गणूलाही आपण अनुग्रह घ्यावा असं वाटू लागलं आणि त्याच्या सहवासानं त्याचा स्नेही गंगाराम यालाही अनुग्रह घेण्याची इच्छा उत्पन्न झाली. पुढं त्यांचा स्नेही काका घाणेकर यालाही आपल्याला अनुग्रह झाल्यास बरं होईल असं वाटू लागलं आणि त्या तिघांनी पंतांचे गुरुबंधू कृष्णा व गोपाळ यांच्या मार्फत ती गोष्ट पंतांच्या कानावर घातली. त्यांना अनुग्रह घेण्याची उत्कंठा लागली असल्याची जेव्हा पंतांची खात्री झाली तेव्हा त्यांनी त्या तिघांवर अवधूत संप्रदायाप्रमाणे अनुग्रह केला आणि तेव्हापासून पंतांचे आणि त्यांचे गुरु शिष्यांचे नाते सुरू झाले. अशा रीतीनं 1879 साली पंतांनी सद्गुरू बालमुकुंदांच्या आज्ञेप्रमाणे अवधूत संप्रदाय पुढं चालवण्यास सुरुवात केली. काका, गणपती आणि गंगाराम हे त्यांचे पहिले शिष्य होत. रावजी दड्डीकर पंतांच्या आईच्या चुलत भावाचा मुलगा व्यंकटेश उर्फ रावजी दड्डीकर हा वयानं त्यांच्यापेक्षा थोडा मोठा होता. जेव्हा ते दड्डी इथं प्राथमिक शिक्षणाकरता आपल्या मामाकडे राहत होते तेव्हा तोही त्याच घरात राहत असल्यामुळं तो त्यांच्याबरोबर खेळात आणि इतर बाबतीत भाग घेत असे. त्यामुळे त्या दोघांची विशेष सलगी असून त्यांचं एकमेकांवर फार प्रेम होतं. दोघांचीही देवावर भक्ती असून सद्धर्मावर श्रद्धा होती. दोघंही इंग्रजी शिकण्याकरिता एकाच वेळी बेळगावी आले आणि रावजीनं नोकरी धरली व पंतांनी आपला अभ्यास क्रम चालू ठेवला. तरी त्या दोघांमधील प्रेम कायमच होतं आणि ते एकमेकांच्या सल्ल्यानं वागत असत. रावजीला जरी परमार्थ प्राप्तीची तळमळ लागून राहिली होती तरी त्यानं पंत व आपला धाकटा भाऊ हनुमू
यांचे गुरुजे बालमुकुंद यांच्याकडून अनुग्रह घेतला नाही. मात्र कुणातरी सत्पुरुषाची कृपा झाल्याखेरीज आपलं समाधान होणार नाही अशी त्याची खात्री झाली होती. बाबा कुडची उर्फ कुडची वीर. त्यावेळी बेळगाव इथं विरूपाक्ष बाळाजी कुलकर्णी नावाचे सत्पुरुष राहत असत. ते बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव तालुक्यापैकी कुडची गावचे राहणारे असून बेळगावच्या कुलकर्णिकीचं काम करत असत. ते फार सत्वशील आणि शांत असून त्यांचा स्नान संध्यादी नित्य नैमित्तिक कर्माचरणाकडं विशेष ओढा होता. त्यांना भजनाचा फार नाद असे आणि ते आपल्या शिष्य मंडळींसह टिपऱ्याही खेळत असत. सुप्रसिद्ध सत्पुरुष श्री राघव चैतन्यांपासून आपला संप्रदाय चालत आलेला आहे असं ते म्हणत. क्रमशः लेखक केशव रामचंद्र दिवेकर, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दे.